वाढत्या महागाईच्या काठात ईपीएफ पेन्शनधारकांना मिळणारी 1,000 रुपये पेन्शन अत्यंत तुटपुंजी आहे। ही पेन्शन वाढवून किमान 5,000 रुपये करण्यात यावी अशी मागणी भारतीय मजदूर संघाने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। भविष्य निर्वाह निधी कायदा लागू होण्याची मर्यादा 15,000 वरून 30,000 पर्यंत वाढवावी आणि ईपीएफ पेन्शनधारकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ त्वरित लागू करावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। या मागण्या एसटी महामंडळ, एमएसईबी, सहकारी बँका, म्हाडा आणि वस्त्रोद्योग कामगारांसह राज्यातील सुमारे 45 लाख सभासदांना लागू होणार आहेत। शिवाजी काकडे, सुनील देवरे, किशोर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय मजदूर संघाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले। भारतीय मजदूर संघाची पूर्वीपासून जी मागणी राहिलेली आहे, गुवाहाटी येथे आमच्या राष्ट्रीय बैठकीत झालेल्या ठरावानुसार ईपीएफ 95 पेन्शन महागाई भत्त्यासह 7,500 ईपीएफ पेन्शन योजना मिळावी अशा प्रकारची आमची पहिली मागणी। मध्यंतरी शासनाच्या बाबतीमध्ये मिटिंगा घेतल्या, आम्हाला त्यांनी सांगितलं की किमान 5,000 रुपये देऊ। सध्या स्थितीमध्ये फक्त 1 ते 1,500 रुपये मिळत आहे। तर आमची मागणी आहे की किमान 7,500 रुपये मिळाले पाहिजे। या मागणीसह आमच्या इतर मागण्या आहे, भविष्य निर्वाह निधी पेन्शन, सध्या स्थितीत 75 लाख हे पेन्शनधारक आहेत। त्यानंतर कामगार राज्य विमा योजना, सध्या 21,000 रुपयापर्यंत पेन्शन वेतन घेणाऱ्या कामगारांसाठी ही योजना लागू आहे। महाराष्ट्रामध्ये 75 लाख सभासद असून सर्वात जास्त 17% वर्गणी महाराष्ट्रातून दिली जाते, मात्र सर्वात कमी लाभ आपल्या महाराष्ट्राच्या कामगारांना होत आहे। ईपीएफ पेन्शनधारकांना किमान 7,500 दरमहा मिळावी यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी। भविष्य निर्वाह निधी कायदा लागू होण्याची मर्यादा 15,000 वरून 30,000 वाढवण्यात यावी आणि भविष्य निर्वाह निधी पेन्शनधारकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ त्वरित लागू करण्यात यावा आणि ही ईपीएफ जो योजना आहे, या योजनेचा फायदा एसटी महामंडळ, एमएसईबी, कोऑपरेटिव्ह बँका, म्हाडा व इतर महामंडळ व टेक्सटाईल मिल कामगार या सर्वांना याचा फायदा होणार आहे। म्हणून त्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करून निवेदन दिलेलं आहे।